महाराजांनी हिंदवी स्वराज्याचं स्फुल्लिंग महाराष्ट्रात रोवलं आणि मराठी मुलकाच्या पलीकडे जाऊन अटकपासून कटकपर्यंत मराठी साम्राज्य निर्माण झालं। आज त्याचा नकाशा बदलण्याचं पाप NCERTने केलेलं आहे। NCERTने केंद्र सरकारला विचारलं असेल की हा नकाशा बदलू का, आणि त्याचा त्यांच्याकडून होकार गेला असेल, आणि म्हणून महाराष्ट्र सरकारला आमची विनंती आहे, त्यांनी या प्रकरणात लोकांचा अंत बघू नये, लवकरात लवकर लक्ष घालावं। हा नकाशा पूर्वीचा जसा होता तसाच त्या पाठ्यपुस्तकात आणायचं काम करावं। कोणत्याही परिस्थितीत मराठी नकाशा, मराठी साम्राज्याचा नकाशा हा वगळणं, कमी करणं, संकुचित करणं हे मराठी जनता सहन करणार नाही, आणि त्यासाठी हा पहिला इशारा मोर्चा आहे असं आम्ही समजतो। आज 1 मे आहे आणि म्हणून झेंडावंदनानंतर सगळे मावळे या ठिकाणी एकत्रित आले। उन्हातानाची फार मोठी यात्रा काढून त्यांनी इथं आज आपली सभा घेतली। माझी सरकारला लोकांच्या मनातल्या तीव्र भावनांची दखल सरकारने घ्यावी आणि लवकरात लवकर केंद्र सरकारशी बोलून NCERTमध्ये पुन्हा जसा होतं तसं मराठी राज्याचा उल्लेख करण्यात यावा, नकाशाचा उल्लेख करण्यात यावा, अशी आमची आग्रहाची मागणी आहे। राज ठाकरेंनी याच विषयावरून सांगितलेलं आहे की राजकीय नेत्यामुळे महाराष्ट्राचं वाटोळं झालेलं आहे। याच विषयावरून मराठी राज ठाकरेंनी बोललं ते काय चुकीचं आहे असं मला वाटत नाही। राज ठाकरे नेमके बऱ्याच मुद्द्यांना बोट ठेवतात आणि त्यामुळं त्यांचं भाषण मी ऐकलेलं नाही, पण तुम्ही जे सांगताय ते पहिल्यांदाच मी ऐकतोय, तर त्यांनी तशी भूमिका मांडली असेल तर ती योग्यच आहे। छत्रपतीच्या वंशाने आता हे करू, खांडोळ्या करू अशा पद्धतीची भाषा वापरलेला आहे। हा कडेलोट आहे का? कुठंपर्यंत सरकार अजून वाटत आहे का? असं आहे की तीव्र भावना छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातल्या एका प्रमुख राजमातेनं व्यक्त केली, याची तरी राज्य सरकार दखल घेईल। अधिक मोर्चांची वाट बघणार नाही अशी आमची अपेक्षा आहे। राजमातांनी स्वतः सांगितलं की NCERTने लवकर हे दुरुस्त करावं, नाहीतर पूर्वीची भाषा होती की खांडोळी करू, म्हणजे आम्ही पूर्ण तीव्रतेनं तुमच्याबरोबर लढाई करू, ही त्यातला इशारेवजा तो इशारा आहे। शब्द हे जुने पुरातन खांडोळी करेन वगैरे असे जे पूर्वीचे होते ती बोलीभाषा त्यावेळची होती, त्यातनं हा इशारा राजमातांनी दिलेला आहे आणि त्याची दखल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर घ्यावी अशी आमची मागणी। गेली 5 दिवसापासून आपलं सरकार हे पोर्टल दाखले काढायचं काम ठप्प झालेलं आहे। आपलं सरकार पोर्टल बंद झालेलं आहे आणि आता परीक्षानंतर प्रवेशाचा कार्यक्रम प्रवेश सुरू होणार आहेत, त्यामुळे दाखले लवकरात लवकर मिळावेत अशी सरकारने व्यवस्था केली पाहिजे। उलट पोर्टलच बंद करून म्हणजे विश्रांती पोर्टलवर काम करणाऱ्यांना द्यायची असेल तर तसं जाहीर तरी करावं, किंवा तांत्रिक बिघाड जर झाला असेल तर तो लवकर दुरुस्त करावा आणि त्याच्या पलीकडे जाऊन ही लवकर सेवा पुन्हा कशी सुरू होईल हे बघावं।